मुंबईमध्ये ड्रग्ज प्रकरणामध्ये आरोपी सापडलेले आहेत. त्याच्या भाड्याच्या रूममध्ये ड्रग्ज सापडलेले आहे. विरोधक आरोप करतात की अशा प्रकारचे ड्रग्ज गल्ली गल्लीतल्या मुंबईमध्ये सापडत आहेत. पोलीस नक्की काय करतात? नाही बघा, मी मगाशी देखील सांगितलं, ह्या अगोदर देखील सांगितलेलं आहे, पोलिसांच्या मार्फत अग्रेसिव्ह कारवाया आपण जर का मागच्या 3 वर्षाचा रेकॉर्ड जर का पाहिला, दर दिवशी आपली कारवाई ही वाढते. पोलिसांचा सापळा जो आहे तो 100% आपण पसरवलेला आहे आणि ड्रग्जवरती ज्या कारवाया आहेत त्या कदाचित संपूर्ण देशामध्ये सर्वात जास्त आपण महाराष्ट्रामध्ये करतोय. महाराष्ट्र हे देशाचं फायनान्शियल कॅपिटल असल्यामुळे अर्थातच इथे जे कोणी ड्रग्सचे हे रॅकेट चालवतात त्यांचं लक्ष इथे जास्त असतं. अशा वेळेला इथल्या कारवाई जास्त होणं अपेक्षित आहे आणि त्या होत आहेत. नक्कीच जी घटना घडली आहे त्या बाबतीमध्ये चौकशी देखील आपण करतोय आणि त्याच्यामध्ये मी पुन्हा सांगतोय, जे कोणी दोषी असतील त्यांच्यावरती कडक कारवाई केली जाईल. संजय बांगर काल श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत सभेमध्ये असे म्हणतात की आपलेच मंत्री आहे ते फोन उचलत नाहीये, त्यांना पक्षातून काढून टाकावं. नक्की कुठल्या मंत्र्यांच्या बाबतीत त्यांची तक्रार आहे मला माहिती नाही, परंतु त्यांनी जसं त्यांनी श्रीकांत शिंदे साहेबांसमोर ही तक्रार मांडली, त्यांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांसमोर ही तक्रार मांडावी, त्यांचं जे काय म्हणणं त्यांनी तिथे मांडावं आणि नक्कीच जे कोणी मंत्र्यांच्या बाबतीत त्यांची तक्रार असेल त्याचं निवारण शिंदे साहेब करतील. बागायतदारांचा प्रश्न आहे दादा की रामदास भाई यांनी जे सरकारने जी मदत जाहीर केली त्याच्यावरती नाराजी व्यक्त केली होती की उत्कृष्ट मदत आहे, फेरविचार व्हावा. नक्की आम्ही देखील त्या बाबतीत प्रयत्नशील राहू. ज्यावेळेस अधिवेशन चालू असताना माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे आम्ही ही बैठक घेतली होती, त्यावेळेस ह्या विषयाचं गांभीर्य हे त्या बैठकीमध्ये आम्ही मांडण्याचा प्रयत्न केला होता. कोकणवासियांमधला किंवा कोकणामधला असला आंबा बागायतदार असो किंवा काजू उत्पादक असो, दोघांवरती आज आलेलं हे संकट आहे. या संकटामध्ये शासन त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.